पिंजरा पिंजरा रे। आता माझ्या बापाकडे पैसा आहे तर हा काय माझा प्रॉब्लेम आहे का? तू बदलणारच नाहीयेस का गजा? बदलायला काय चॅनल आहे का मी? बटन दाबलं आणि बदलला म्हणजे आयुष्यभर तात्यांच्या जीवावर उड्या मारण्यात तुला काहीच चुकीचं वाटत नाही? अरे त्यात काय चुकीचं आहे? उद्या जर तात्या आणि सुपी असा संघर्ष उभा राहिला ना तर गजा नक्कीच तात्यांचीच बाजू केला ना। तू सगळंच ठरवलंयस का वीर? कारण मला माहितीये पुढे काय होणार आहे ते। तुला जे करायचं ते कर। मला काहीच करायचं नाहीये आनंदी, आणि माझं एवढंच म्हणणं की तूही काही करू नकोस। वीरचं ऐकायला हवं होतं का मी? पण खरंच आहे, भाऊजी कशाचाच विचार करत नाही आणि ती सुपी जरा जास्तच विचार करते सगळ्याचा। पण खरंच वेळ आली तर भाऊजी तिच्या पाठीशी उभे नाही राहिले तर, त्यांचं लग्नानंतर नाही पडलं तर? खरं तर वीरला या सगळ्या गोष्टींमधलं माझ्यापेक्षा जास्त कळतं। मी ऐकायला हवं होतं त्याचं। आनंदी नाही नाही, अजिबात अजिबात कोणतेही घोळ करायचे नाहीये। त्यामुळे आपला नवरा बरा आणि आपला संसार बरा, ठरलंय मी। अजूनही राग गेलेला दिसत नाहीये माझ्या बायकोचा। नाही, मी रागावली नाही तुझ्यावर। पण तरी आनंदी, मी मगाशी जरा जास्तच बोललो असेल तर मला माफ कर प्लीज। वीर नाही रे, माझी माफी मागावी असं काहीच बोललेलं नाहीयेस तू। उलट तुला माहितीये, भाऊजींशी बोलल्यानंतर तुझंच बरोबर आहे असं वाटायला लागलंय मला। तू बोललीस का गजाशी काही? तुला माहितीये का, भाऊजींना असं वाटतंय की सगळं त्यांच्या मनाप्रमाणेच होणार आहे। म्हणजे दादा त्यांचंच लग्न जुळवण्याचा प्रयत्न करतात ह्याची कल्पनाच नाहीये त्यांना। बरं, तात्या लग्नाला नाही म्हणाले तर काय करायचं याचाही विचार केलेला नाहीये त्यांनी। कसं होणार आहे त्यांचं? आनंदी हे बघ, गजा वाईट नाहीये किंवा तो सुपीला फसवेल असंही नाहीये, पण गजानं स्वतःचे डिसिजन्स घेऊ शकत नाही। त्याचे डिसिजन्स घेण्यासाठी त्याला नेहमी कोणाची तरी गरज असते, म्हणजेच तात्यांची। उद्या माझ्यासाठी तो तात्यांना सोडणार नाही, सुपीसाठी तर लांबच आहे। पिंजरा